देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी। जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण। आरूप पाहता लोचनी, आरूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, आरूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले हो साधनी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, हे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बापर
कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम नको नको मना गुंतो माया जडी 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 काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजवा काळाची उडी पडेल बाजवा काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेला जोडविना देवा माय बाप जोडविना देवा माय बाप काळाची हे उडी पडेल बाजेव्हा काळाची हे उडी पडेल बाजेव्हा सोडविना देवा बाप सोडविना देवा सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भली भली आणि कसोय रे भली भली काळाची हे उडे पडेल जेव्हा काळाची हे उडे पडेल जेव्हा का सोयरी भाले भाले का सोयरी भाले भाले काळाचे उडे पडेला काळाचे उडे पडेला तुका म्हणे तुझे सोडविना कोण रे सोडविना कोण रे तुका म्हणे तुझे सोडविना कोण रे सोडविना एका चक्र पाणी वाचो दिया एका चक्र पाणी वाचो दिया काळाची हे उडे पडेल बाजवा काळाची हे उडे पडेल बाजवा एका चक्र पाणी वाचो एका चक्र पाणी वाचो काळाचे उडे पडेला सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची हे उडी पडेल बाजवा काळाची हे उडी पडेल बाजवा सोडविना देवा ढोबार घुमाई जय जय बार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई बार घुमाई ढोबार घुमाई बार घुमाई ढोबार घुमाई बार घुमाई ढोबार घुमाई बार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई चला चला आ, 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 आ,
नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मला 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 गुंतू माया जाळे काळ आला काळ भया काळाची ओढी पडेल काळाची ओढी पडेल आला जवळी ग्रास काळाला जवळी ग्रास काळाची हे उडी पडेल भासेवा काच हे उडी पडेल भासेवा नको नको मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया काळ आला जवळी काचा बया काळ आला जवळी ग्रासा बया काळाची ओढी पडेल काळाची ओढी पडेल काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल वाजेवा काळाची हे उडी पडेल
सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना माया बाप काळाची उडी पडलवा सेवा काळाची पडलवा सेवा पडलवा सेवा पडलवा सेवा विठ्ठल नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतसिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाम समचरण सर्वजन सांद्रित अंबुदाभम जगन्निहित पाने मंडनम मंडनाम तरुण तुलसी माला कंदरम कुंजनेत्रम सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुसुतं गंगा विशुद्धं निजपाददर्शं सर्ववेष्टितं चम्यतं पुण्यं स्वरादिधितं तं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी भाऊसाहेब विठ्ठलराव वारकर यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण गंगा भागीरथी रखमाबाई विठ्ठल पाटील वारकर त्यांच्या मातोश्री पत्नी गंगा भागीरथी प्रमिला भाऊसाहेब वारकर बंधू रामदास विठ्ठल पाटील वारकर कन्या सौ सारिका ऋषिकेश थोरात दीपक भाऊसाहेब वारकर मुलगा समस्त वारकर परिवार भाऊसाहेब विठ्ठलराव वारकर यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण करूया. थोड्या वेळेस वेळ बराच झालेला आहे. एक कार्यक्रम करू आम्ही बेटातून निघायला उशीर झाला कारण रात्री कोल्हापूरहून प्रवेश करून आम्ही रात्री 10ला कोल्हापूरहून निघलो सकाळी 6ला बेटावर पोहोचलो आणि परवा संध्याकाळी म्हणजे रात्री 9 वाजता निघून पहाटे 5ला परवाचे आणि कालच्या दोन्ही रात्रीचे जागृत आहेत. आता कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे सोडता येत नाही. चिरकर का फिरकर
10 रुपयाचे जांभळं घेतले का माणसाने, जांभूळ टाकलं तोंडात, त्याच्यामध्ये होता भुंगा, तो लागला चिरचिर करत, हा चिरकर का फिरकर सोडणार नाही, 10 रुपये देऊन घेतले म्हणले. तसा एकदा कार्यक्रम घेतल्यानंतर पर्याय नसतो ना. आता उशीर हो का काही हो, पण जावं तर लागणार आहे तिथपर्यंत. म्हणून मी जास्त लांबवणार नाही, लवकरच थोड्या वेळात आवरून घेऊ. लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेले आहेत, वारकर परिवारावर प्रेम करणारे, त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण. आणि हा परिवार बेटाचा भक्त परिवार आहेत. तसं संपूर्ण खोपडी गाव हे बेटाचा भक्तच आहेत. तसं यांनाही आम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो. परिस्थिती त्यावेळेला गंभीर होती. त्यांना आम्ही धीर दिला, काही काळजी करू नका. शेवटी धीर द्यायचं काम असतं आपलं, ते घडायचं घडलं. कमी वयामध्ये मृत्यू झाला. शेवटी जेवढं आयुष्य आहे तेवढं मनुष्य जगतो. हा पंढरपूरच्या दिंडीला टँकर घेऊन राहत होते. खूप सेवाभाव वृत्ती होती आणि बेटावर फार निष्ठा होती. तसं संपूर्ण खोपळे गाव हे बेटाशी निष्ठावानच गाव आहेत. कोणत्याही बाबतीमध्ये खोपळे कधी मागं राहत नाही. ज्या ज्या वेळेला बेटाच्या योगदानाचा प्रसंग येतो त्यावेळेला निश्चित खोपळे गाव हे पुढं असतं. एकदा खोपडेकरांच्या खोपडीत बसलं, फक्त खोपडीत बसणं महत्वाचं आहे. बेटामध्ये महायज्ञाला सुद्धा खूप चांगलं नाही आपण योगदान केलं होतं. पुण्यतिथीला आमटी करता कांदे खोपडी करायचे असतात. बऱ्याच वर्षापासून चालू आहे तुमच्या पद्धत. आणि आळंदीच्या बांधकामाकरता जवळजवळ 5 लाखापर्यंत रक्कम आपण आळंदीच्या कामाकरता दिली. बेटाच्या यज्ञाला तर त्यापेक्षा जास्त योगदान आपण केलं. आमटीला दरवर्षी कांदे वगैरे आपले खोपडेकरांचे असतात. बऱ्याच वेळेला जे योगदान आहे, काही वेळेला धान्य फेरी पण करून धान्य गोळा करून देतात. कधी कधी कंटाळा करतात. हां, तांदूळ दिले त्याला किती 70 गोण्या तांदूळ दिले होते यावेळेला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्याला अन्नक्षेत्र चालू असल्यामुळे त्याचं धान्य भरपूर लागतं. धान्य घरातली गोष्ट असते. विकत आणून धान्याकरता पैसा खर्च करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडं थोडं धान्य दिलं म्हणजे अन्नक्षेत्राचं भागून जातं. विकत घ्यायची गरज पडत नाही. आपल्याला माहिती आहे बेटामध्ये खर्च चालू असतो. आळंदीचे काम चालू आहे अजून. आता स्लॅबची तयारी करायची आहे. यात्रेपर्यंत पहिला स्लॅब झाला पाहिजे. प्रयत्न आहेत. या वर्षभरामध्ये 2 स्लॅब करायचा विचार आहे. कारण आपण खाली पार्किंग करता अंडरग्राऊंड व्यवस्था केलेली आहेत. जवळजवळ 11,000 स्क्वेअर फूटचं आपलं ते काम आहे. खाली तळमजला वरचा मजला कार्यक्रमाकरता राहणार आहे, त्याच्यावर मजला आपल्याला भोजनाकरता ठेवायचा आहे. असं 3 मजली बांधकाम आपल्याला करायचं आहे. आणि 11,000 स्क्वेअर फूट म्हणजे 11 ते 33,000 स्क्वेअर फूट ते काम होतं. शहरामध्ये बांधकाम करणं फार अवघड असतं. शहरामध्ये सगळे खर्च जास्त असतात. मजुरीचा खर्च, सगळ्या गोष्टी जास्त असतात. 33,000 स्क्वेअर फूट म्हणजे खूप मोठं काम आहे ते. तर चालू आहे हळूहळू. समोरची बिल्डिंग झाली जवळजवळ कंप्लीट. त्याच्यामध्ये आपण 4-5 गाळे काढले. त्या गाळ्यांचं भाडं येईल, त्याच्यावर मेंटेनन्सचा खर्च निघाला पाहिजे. शेवटी एकदा बिल्डिंग बांधल्याच्या नंतर शहरामध्ये त्याचा खर्च चालू होतो. त्याला इन्कम टॅक्स भरपूर असतात, नगरपालिकेचे टॅक्स असतात, पट्टीचा खर्च असतो, लाईट बिल सुद्धा शहरामध्ये फार असतं. तिथं राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, सफाईचा खर्च, या गोष्टी दिसत नाही, परंतु या सगळ्या कराव्या लागतात. पंढरपूरच्या मठामध्ये 2 कर्मचारी, त्यांचा पगार,
एवढंच नाही, साफसफाईचा खर्च वेगळा, टॉयलेट बाथरूमच्या सफाईचा खर्च वेगळा, लाईट बिलचा खर्च वेगळा, नगरपालिकेचा टॅक्स आपल्याला लाखाच्या पुढे. हा सगळा खर्च 5-6 लाख रुपयाचा खर्च पंढरपूर. उत्पन्न मिळो का न मिळो तेवढा खर्च होणार म्हणजे होणार. आपल्याला वाटतं आपण सगळे वर्गणी देऊन मठ बांधला, मठ आपलाच आहे, तो काही विषय नाही, पण त्याला लागणारा खर्च पण असतो. तो खर्चसुद्धा आपल्याला द्यावा लागेल ना. काही वेळ लोकांना आम्ही देणगी दिली नाही का, आता कशाला पाहिजे पैसे, असं आपण समजू नये. लाईट बिल आपण फॅन चालवणार त्याला लाईट बिल लागणार आहेत, पाणी पिणार ते मोटर चालू करून ते पाणी भरावं लागणार आहेत. त्यामुळं हा खर्च हा आपणच पेलवायचा असतो. म्हणून एक समोरच्या गाड्यांचं भाडं आलं म्हणजे एक मेंटेनन्सचा खर्च देतो निघेल. पाठीमागं हॉल होतील. शहरामध्ये पार्किंगचा मोठा विषय आहे. आता लोकांकडे साधनं झाली ना, 4 व्हीलर गाड्यांची संख्या वाढली आणि ते आल्यानंतर गाड्या लावणार कुठं. शहरामध्ये पार्किंग नसेल तुम्ही किती मोठी बिल्डिंग बांधली तर महत्त्व नाही मला, कारण तिथपर्यंत आल्यानंतर ती गाडी ठेवणार कुठं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून बांधकाम करीत असताना पार्किंगची व्यवस्था फार महत्त्वाची. म्हणून त्याकरता खालचा मजला आपण पार्किंगला ठेवला आहे, त्याच्या वरचा मजला कार्यक्रमाला राहील, त्याच्या वरचा मजला पंक्ती करता भोजना करता राहील. काही एवढा चांगला सुंदर हॉल बांधल्यानंतर तिथंच पंक्ती तिथंच खरकटं कार्यक्रमाच्या हॉलला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्याकरता भोजनाचा एक वेगळा हॉल आपण करतोय. आपल्या सर्वांच्या योगदानाने काम चालू आहेत, चालू राहणार आहेत. आणि आळंदीचं काम झालं की पुन्हा पंढरपूरला पाहावं लागेल. पंढरपूरचे सगळे भिंती क्रॅक झाले. पंढरपूरची बिल्डिंग आजही राहण्यास योग्य राहिलेली नाही आहेत, परंतु आता 5-7 वर्ष कुठंतरी पुढं ढकलावं लागेल. कसं तरी 5-6 वर्ष काढून मग नंतर कदाचित पाळून बांधायची पाळी आली तर ते पाळून बांधावं लागेल. तरी असो, जे योगदान आपण ज्याच्या वेळेला दिलं त्याबद्दल मी ग्रामस्थांना धन्यवाद देतो. विठाला विठाला ओ अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा मनाला उपदेश करणारा. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवा. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं हे मन एका जागेवर कधी थांबत नाही. ते मन स्थिर झाल्याशिवाय समाधान नाही, मन प्रसन्न झाल्याशिवाय सुख नाही. महाराज, सुखाला कारण मन आहेत, दुःखाला कारण मन आहेत, ऊर्ध्वगतीला कारण मन आहेत, अधोगतीला कारण मन आहे. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षाधवा बंधन, मोक्षाधवा बंधन, मोक्षाधवा बंधन, मोक्षाधवा बंधन. सुख समाधान इच्छा दे, सुख समाधान इच्छा दे. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. समाधान इच्छा दे, सुख समाधान इच्छा दे. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, प्रसन्न. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्वा बंधन सुख समाधान इच्छा दे. सुखाला कारण मन, दुःखाला कारण मन, ऊर्ध्वगतीला कारण मन, अधोगतीला कारण मन. मनाला स्थिर करा. कुठं स्थिर करा? भगवंताच्या चरणावर स्थिर करा. चरण कमल दळू रे भ्रमरा, भोगी तो निश्चळ रे भ्रमरा.
ऋण झणो ऋण झण ऋण झणो ऋण झणो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा ऋण झण रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा कमल रे भ्रमरा भ्रमरा ऋण झण ऋण झण ऋण झण ऋण झण रे भ्रमरा हे सांडी तू अवगुणो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा सांडी तू अवगुणो रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळ रे भ्रमरा कुठं धाव मनात येते धाव घे राहे विठोबाचे बाई भगवंताच्या चरणावर धावपणे मन भलत्याच ठिकाणी धावत कीर्तनात येऊन बसलो तर ते घरी पण जाऊन येतं दाराचे कडे जाऊ का नाही कोण कोणी चपला घेऊन जातं का काय तिकडे जाऊन येतं काहींचा चपलात फार जीव असतो देवाच्या दर्शनाला गेला पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या पार डोकं ठेवलं त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव हो तेवढ्यामध्ये चपलाची आठवण येते त्याला आणि त्या चपलाकडे पाहून पुढचं कळव म्हणतो त्वमेव सर्व मम देव देव त्या चपलाकडे पाहून तो त्वमेव सर्व मम देव देव बघा याची भक्ती मनाचा स्वभाव रे मन मूर्ख कबतक जग में जीवन व्यर्थ गवाए राम नाम नहीं गाएगा तो अंत समय बचताएगा अरे मना का निरर्थक जीवन व्यर्थ करत का नको ते चिंतन करतोय नको ते चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे म्हणून सावध करतायत महाराज बडो भाग मानुष्य तो पावा सुरदुर्लभ सदग्रंथ न गावा यही तनु करपन विषय न भाई स्वल्प हो सुख अंत दुखदायी मनुष्य शरीर प्राप्त करे तुझं भाग्यात पण नुसतं विषय भोगाच्या मागे जर पळाला तर अंत दुखदायी आहे म्हणून कबीर महाराज सांगतात नर तनु से आया बाबा मुख कमल तो अच्छा है राम भजन तो क्यों ना करे नरक कुंड में डूबता है राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार राम भजो राम भजो राम भजो राम
भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे। कहाँ से आया कहाँ जाना है, कहाँ से आया कहाँ जाना है। हे सुधरा को मन मोह, ये सुधरा को मन मोह। एक घिन मोह सबई जाए, एक घिन मोह सबई जाए। हे अंधेरा पड़ेगा तन मोह, अंधेरा पड़ेगा तन मोह। राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम भवजल पार करे, पार करे भवजल पार करे। हे राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार, भवजल पार करे, भवजल पार करे। जन्माच्या आधी कुठं होता, मेल्यानंतर कुठं जाणार आहेत? तुझे अल्लाह ने पैदा किया है, उसी का फल तू क्या पाया है? राम नहीं जाने, सेवा नहीं जाने, मुफ्त जन्म गमाया गमाया है। राम नहीं जाने, सेवा नहीं जाने, मुफ्त जन्म गमाया। सावध करतायत मला, अरे मना नको रे मना, नको नको मना, उपदेश करतायत मनाला. आपण लहान मुलं, रे नको रे बाबा, नको बाबा उन्हात खेळू, सावलीत खेळ, नको रे बाबा उन्हात आजारी पडशील. एका ठिकाणी सांग, बाबा बाबा अहंकार दिसे घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, येणे मदन मार्ग दावेला चोकट का. बाबा अहंकार निशिगन, बाबा अहंकार रूपी रात्र घनदाट आहे. इथं सुद्धा नको रे म्हणा, अरे म्हणा नको नको, अरे नको या मायेच्या जाळ्यामध्ये गुंतू. समोर काळ आलेला आहे प्रथम चरणामध्ये. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना कळ आला जवळ रसावळा काठी हे उडी पडील बदेवा, काठी हे उडी पडील बदेवा. काळ आला जवळ ढोबार घुमाया, ढोबार घुमाया, ढोबार घुमाया,
पंधरा मिनिटात आवरून घेऊ आपण. लांबून लांबून पाहुणे मंडळी आले, त्यांनाही जायचं. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. नको रे मना नको, या मायेच्या जाळ्यात अडको. मृत्यू आलेला आहे. मृत्यू सांगून येतो का हो कोणाला? अलीकडच्या काळात लोक म्हातारेच व्हायला तयार नाही, कारण म्हातारे होईपर्यंत जगतच नाही. म्हातारे व्हायच्या अगदी अटॅकने चालले, तर म्हातारा होऊन जगेपर्यंत राहत नाही. म्हातारा होणं हे सुद्धा भाग्य आहे आजच्या काळात. म्हातारा होईपर्यंत जगला पाहिजे ना. आपली भजनीत भेटून आलो आम्ही आज. हा, तात्या भाऊ काटे गाय पिळता पिळतच गेलेत. भजनी होते. हा, आसारामवाडीत नवले भजनी, ते गेलेत. तर अशा प्रकारे चालले लोक. कोरोनात काही गेले, पण कोरोनात आता कोरोनात संपलेला आहे. सगळेच कोरोनात आता काही नाही. कॅन्सरने कितीतरी मरतात, काही ना ताप येते, ते तापेतच जातात. शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्तीच राहिली नाही, सहनशीलता राहिली नाही. क्विंटलचं पोतं सहज उचलायचे न पूर्वी, आता 50 किलोची गोणी तरी उचलते का? क्विंटलचं पोतं सहज उचलल्या जात होतं. आपल्याकडे बेटामध्ये एक सुरदास होते पूर्वी, अंबादास बाबा, बाजा ठंडा असा आहे अजून. ते बेटात राहायचे, कोठी होते त्यांच्याकडे. ते पोतं बगलात घालून जिना चोळून वर न्यायचे. आंधळा माणूस बगलात घालायचे, जिना चढायचे, वर मोठा व्हायचे. आता पोतं बगलात घालायचे, मध्ये गोणीच उचलले जात नाही. कुठे गेली ताकद हवी एवढी? आहार निकष झालेला आहे. विष खातोय आपण, रासायनिक खत आपणच किती घालतो माहितीये. कोणकोणते पिकाला किती खत घातले, किती औषधं मारली, किती विषारी औषध. काही काही ते भाजीपाला दारूच होता मला. न पिणारा सुद्धा खाल्ल्यावर नसेल. तर अशा प्रकारे आता असं जर अन्न आपण खातोय, कशी काय ताकद येणार? महाराज सांगतायत, नको नको म्हणा गुंतो माया जाळी, मायेच जाळ्यात गुंतो नको. काळ आला जवळी ग्रासावया, मृत्यू सवळालेला आहे. मृत्यू कोणाला सोडित नाही. काय कृतांता भयम
रूपेजराय भयम्. किती सुंदर असलं तरी सुंदरतेला म्हातारपणाचं भय. म्हातारपणाला की सुरकुत्या पडल्या कुठं जाईल सुंदरता. काय कृतांतात भयम या शरदा मृत्यूचं भय आहे. सावध होत नाही मला. कधी पहिली नोटीस केस पांढरे व्हायला लागले की पहिली नोटीस आहे सावधान. आता काही जे लहानपणापासूनच पांढरे व्हायला लागले त्यांनी काय करावं. तो एक रोगच आहे ना लहानपणापासून केस पांढरे व्हायचे. केस पांढरे व्हायला लागले सावध झाला पाहिजे. सावध होत नाही ना. काय पर्याय नाही केस काळे झाले. काळे म्हणजे ते वरच्यावर रंग देते खरोखर काळे असतात. ते गाव असतो दिसायला कमी झालं. भगवान संत काही बाय आत पाहता रामादेवी राम असता सगळ्याच्या हे भ्रांत का विषय याच्याकडे पर्याय. ऑपरेशन करतो, चष्मा लावतो, सिनेमा पाहतो. ते सगळे दात पडले. भगवान सांगितलं तुम्हाला हलका आहार सेवन करा म्हणून दात काढून घेतले. खीर खा, खिचडी खा. पण हा नवीन दात बसवतो. नवीन दात बसवणे हलकं सगळीतोच. आजारी पडून मरतो. आणि त्यानंतर शेवटी काळ येतो. नाथमाला सांगता हे जरी नाही काल तरी सरते शेवटी बाकाळ बांधून नेले. एका जनार्दने आमचे काय बजायला मृत्यूचा काळाचा आघात प्रत्येक जीवावर होतो. मला सांगताय काळ जेव्हा तुझ्या उडी टाकेल तेव्हा तुला तुझे माता पिता सोडवणार नाही. द्वितीय चरणामध्ये काळाची
सोडविना तेव्हा मायबाप मृत्यू आल्यावर कोण सोडवतं महाराज. सगळे स्वार्थी लोक आहेत. एक माणूस रिटायर झाला, चांगली नोकरी, सरकारी नोकरी होती, पगार भरपूर होता, पैसा पाळून होता, बागायत जमीन, घरी पैसा भरपूर, पोरंसुद्धा पैसे कमवायचे. निश्चित ना, त्याला काय आता टेन्शन राहिलं नाही. काही नवीन काही संसार उभा करायचा, रिटायर झाला करा हरी हरी. पोरं लागले सोयीला. एक मुलगी होती, मुलीचं लग्न झाले होतं, मुलांचे लग्न झालेली होती, पैसा पळून होता. त्यांनी ठरवलं आता परमार्थ करायचं. गावाच्या बाहेर आश्रम, त्या आश्रमात जाऊन बसायचं, मंदिरात ध्यान करायचं. ध्यान लागत नाही ना हो. ध्यान लागणं एवढं सोयीबात गोष्ट आहे का? आयुष्यभर संसार केला, ते संसारात डोळ्यापुढे येतो ना. ध्यान लावत बसा बरं शेतकरी, काय दिसतं ना, मकाचे कणस, कांदे, सोयाबीन, हां रोपवून गेलं कांद्याचं का? 2006 मध्ये महापूर आला होता आणि त्या महापुराच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस बाजार आणला होतो आणि आम्ही काही कांदे केलेले होते, उन्हाळी कांदे, 500-600 क्विंटल कांदे भरले चाळीमध्ये आणि गेलो भागवत कथेला. औरंगाबादला भागवत कथा होती. इकडे आला महापूर, त्या कांद्याच्या चाळीवर परतभर पाणी. तिकडून येईपर्यंत ते कांदे सडले, त्याचा इतका वास याचा, कोणी मजुरी भेटेन ते उचलायला सडलेले कांदे. ते साडीत सडले ना हो. तिथून आल्यानंतर मी थोडं हसायला लागलो. आमच्याकडे एक वयस्कर आपले भजनी होते, सुखदेव भाऊ म्हणून, माहिती असेल तुम्हाला. ते म्हणले महाराज 500-600 क्विंटल कांदे सडले तुम्ही हसू राहिले. म्हटलं तर रडू का काय? संसारी माणसं रडली असते, म्हणतात आम्हाला काय रडायला. गंगाबाईने दिले, गंगाबाई गेली घेऊन. तर अशा प्रकारे संसारामध्ये जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तर त्यावेळेला मनुष्य त्याचं चिंतन करतो ना. संसारी माणसाची आसक्ती असते. साधू त्याचं चिंतन करीत नाही, तो भाग वेगळा आहे. पण ध्यान करायला बसल्यानंतर काय दिसतं? ते जे संसारात आहे तेच दिसतं. देव कसं काय दिसतं? आता आयुष्यभर याने नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर तुम्हाला ध्यान करायचं, ध्यान घडत नाही. आश्रमात साधूला म्हणलं महाराज काहीतरी उपाय सांगा म्हणले. आता मला काही टेन्शन नाही म्हणले, पैसा आहे, सगळे आहेत, मुलं सोयला लागलेले आहेत, संसारात चिंता नाही आहेत, फक्त भगवानचं ध्यान घडावं इच्छा आहे, काहीतरी उपाय सांगा. महाराजांची हात दाखव बरं तुझा. हात पाहिला, तू 7 दिवसात मरणार आहे म्हणले. 7 दिवसात मरणार म्हटल्यावर धाबत जणांना आता कसं करू? मग भजन तर सोडून कसं करू, काय करू, कसं करू, काय करू? घरी गेलं लागलं मोठे मोठे रडायला. पत्नी म्हणजे काय झालं तुम्हाला? म्हणजे महाराजांनी सांगितलं 7 दिवसात मरणार. पोरं रडत आहेत, बायको रडते, हाय रडतोय. पोरं किती दिवस रडणार? 2 दिवस पोरं रडले, तिसऱ्या दिवशी पोरं म्हणले आम्हाला कामाला जावं लागेल म्हणले. मुलगी पण आली होती भेटायला. मुलगी म्हणले मलाही सासरी जावं लागेल म्हणले. भावाला सांगितलं काही झालं कमी जास्त फोन करा म्हणले मला. आता मुलगी गेली निघून, मुलं गेले कामाला निघून, दोघं पती पत्नी रडत बसले. 4थ्या दिवशी एक मुलगा म्हटला मला काही बोलायचं आपल्याशी. म्हणजे काय? मरण काही कोणाला चुकलं नाही, या घडणाऱ्या घटना घडतात, पण अजून आपल्या वाटण्या राहिल्या म्हटले. नंतर भांडणं होण्यापेक्षा तुमच्या हातून जर वाटण्या झालं तर बरं होईल. हा, तर आताच काय घाई झाली वाटण्याची वेळी? नाही, घाई नाही, पण नंतर भांडणं होण्यापेक्षा तुमच्या हातून करून द्या वाटण्या, असं मला वाटतं. बाप म्हणलं ठीक आहे उद्या करून देतो म्हणून. गेला 4था दिवस, 5वा दिवस उगवला, मुलांच्या वाटण्या करून दिल्या. पत्नी म्हणली माझं काय, तुझं काय? तसं आपण मुलामध्ये राहतो, सरा सांभाळतील मुलं, सुनांचा काय भरोसा. मग तुझी काय इच्छा आहे? हे तुमचे रिटायरमेंटचे बरेच पैसे पडले तुमच्या खात्यावर, माझ्या खात्यात ते ट्रान्सफर करू. सुनाने नाही जीव लावला, तेवढेच पैसे कामायचे म्हणले मला. पत्नीच्या खात्यावर दिले काही पैसे ट्रान्सफर करून. सगळ्याचं वागणंच बदललं ना.
त्याला वाटलं आतापर्यंत सगळे प्रेमाने बोलत होते, आता काय सगळंच बदललं मरण कळल्याबरोबर. बायकोच्या नावावर करून दिलं, मुलांच्या वाटण्या करून दिल्या, त्याच्याकडे आणखी काही पैसे होते म्हणजे आता मुलाला द्यायची नाही, बायकोला द्यायची नाही, मग गोरगरिबाला वाटून देऊ म्हणले. त्याने गावातली काही गरिबांची यादी काढली आणि पैसे वाटायला सुरुवात केली. मुलं लागले म्हणून भांडायला. काय बापाचं डोकं फिरलं म्हणजे कशाचे पैसे वाटते. त्यांनी सांगितलं अजिबात मला काही बोलायचं नाही, मी कमवलेले आहेत, तुमच्या वाटण्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. जवळ होते ते सगळे पैसे दिले गरिबांना वाटून. 6वा दिवस गेला, 7वा दिवस उगवला, आज शेवटचा दिवस. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. राम 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 जप सुरू केला. मंदिरात जाऊन बसला. रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्रीचा 1 वाजला. हा ना, रात्रीचा 1 वाजला. रात्री 12 नंतर तर 8वा दिवस लागला. आपल्याला तर साधून सांगितलं होतं 7 दिवसात मरशील. मी तर काही मेलो नाही. बाबाने कसं काय सांगितलं. तो मंदिरातून उठला आणि बाबाची कडी वाजवली. बाबा उठा, 7 दिवसापासून आमच्या झोपा मोडल्या आणि तुम्ही कुठं झोपतायत म्हणले. आता मी झोपू दिले का तुम्हाला. काय झालं, काय झालं. तुम्ही बाबा लोक जर खोटं बोलायला लागले, आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा बरं. मी कुठं काय खोटं बोललो. तुम्ही नाही सांगितलं का 7 दिवसात मरणार. हो सांगितलं. मग 7 दिवस संपले, 8वा सुरू झाला, मी तर काही मेलो नाही. मग तुम्ही खोटे बोलले नाही तर काय. साधन सांगितलं गैरसमज होतोय म्हणे. गैरसमज कसा काय. तुम्ही सांगितलं 7 दिवसापूर्वी 7 दिवसानंतर तो मरणार आहे. 7 दिवस पूर्ण झाले, 8वा दिवस सुरू झालाय. अरे बाबा, मी म्हणलो काही चुकीचं नाही बोललो. प्रत्येक मनुष्य 7 दिवसातच मरत असतो. म्हणजे कसं काय, आठवड्यात दिवस किती असतात 7. त्याच्यापैकी कोणत्या तरी दिवशी मरणार ना, म्हणजे 7 दिवसातच मरणार ना. म्हणजे तुम्ही हा पहिल्यांदा उलगडा करून का नाही सांगितला. म्हणले काय, मी तर सगळं वाटून मोकळं झालो म्हणले. ठणठण गोपाल. साधूने सांगितलं तू म्हणला होता माझं मन लागत नाही. तुझं मन न लागण्याला हे कारण होतं. तुला वाटायचं मुलं माझे, बायका माझी, बायको माझी, सगळ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुला कळालं ना कोणाचंच प्रेम नाही. आणि जो पैसा होता त्याचाही अहंकार होता, माझ्याकडे खूप पैसा आहे, तोही गेला. आता भगवंताच्या ध्यानाला बस. आता तुला ध्यान लागल्याशिवाय राहणार नाही. कारण ध्यान लागण्याचा मार्ग मी तुला सांगितला. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाबा. पुढे महाराज सांगतात, कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. तृतीय चरणामध्ये सोडवीन राजा देशीचा चौधारी. हो, सोडवीन राजा देशीचा चौधारी. सोडवीन राजा देशीचा चौधारी. हो, सोडवीन राजा देशीचा चौधारी. हो, भली भली अंक सोयरी भाली भाली. काळाची मुडी पडेल बाजवा. हो, काळाची मुडी पडेल बाजवा. आणि कसोयरी भरी भरी, आणि कसोयरी भरी भरी, आणि कसोयरी भरी भरी. काळाची ओढी पडेल बाजेवा. हो, काळाची ओढी पडेल बाजेवा. पडेल बाजेवा, पडेल बाजेवा, पडेल बाजेवा. अनेक सोयरे भली भली, सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भली भली. राजा सोडवणार नाही, चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही महाराज. सोयरे फक्त सोयीपुरते असतात, आला प्रसंग लांब लांब पळतात. अनुभव आहे सर्वांना, कधी न कधी अनुभव येतो माणसाला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. अशा वेळेला त्या परमात्म्याचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज सांगतात,
त्या परमात्म्याशिवायतला शेवटी कोणी सोडू शकत नाही शेवटच्या चरणावर. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, 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 तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया, काळाची उडी पडेल वादेवा, काळाची उडी पडेल वादेवा. एका चक्रपाणी वाचोनिया, चक्रपाणी वाचनिया, काळाची उडी पडेल वादेवा, काळाची उडी पडेल पडेल वादेवा. ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर 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 माऊली ध्यानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ध्यानराज माऊली द्वारा. ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ध्यानराज माऊली द्वारा. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करूया. उपस्थित सर्व भक्तमंडळ, सर्व पाहुणे मंडळी, सेवेकरी मंडळ, सेवेकरी महिला मंडळ, सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोललेले कुले वेडे वाकुले उत्तरे, करा क्षमा पराज महाराज तुम्ही, नाही विचारिला अधिकार म्यापुरा. करा क्षमा पराज महाराज तुम्ही, हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु नारायण.